तर मित्रांनो इकडे बघतास रस्त्यावर किती पाणी असा जमा झालेला असा। तर ह्या एक आपला बरा पाणी जर नसला ना इला तर पाणी नळात तर पावळे। तर आता आपण इला मळ्यात मित्रांनो आणि मळ्यात ना आपल्या वाट। तर मित्रांनो अजून ना मे महिना काय संपलेला नाही, कामं चालू झालेली आहेत। तर मित्रांनो मगाशी तुमका मी बोललो होतं की काही ना काही या पावसामुळे भिंत कोसळलेली असतात, झाड काहीतरी तुटलेलं असत पडले। तर या साईड का बघतास तुम्ही पूर्ण वरची जी काय दरड होती ना ती खाली कोसळली असा। तर मित्रांनो इकडे पण बघतास तुम्ही अतिवृष्टी म्हणजे आमच्या गावात इकडे एका घराचं नुकसान पण झालेलं असा। सुप्रभात मित्रांनो, नमस्कार। मी मयुरघाटी तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय कोकणी मोरिया मराठी यूट्यूब चॅनलचे एका नवीन छान व्हिडिओमध्ये, ते सुद्धा थेट आपल्या कोकणातल्या गावाकडनं। तर मित्रांनो काय माहीत आहे सकाळपासून ना पाऊस चालू झालो आणि मे महिना अजून काय संपलेला नाही आणि मे महिन्यातच मित्रांनो काय माहीत आहे मिरगासारखं पाऊस पडता। तर आजच्या ब्लॉगमध्ये काय माहीत आहे आपण थोडीशी ना आपल्या वाडीतील त्याचबरोबर आपल्या गावात जाऊन थोडंसं फेरफटका मारून येणार आहोत। किती माहीत आहे कारण या अवकाळी पावसामुळे काय काय नुकसान झालं तर आपण थोडक्यात दाखवण्याचा प्रयत्न करणार ह्या ब्लॉगमध्ये। तर पूर्णपणे ना काळोख तुमका म्हणजे कसं माहीत आहे अंधार झालेला दिसतो या पावसामुळे, तर त्याच्यामुळे आपण थोडंसं आपण फेरफटका मारून येऊया। कारण पूर्णपणे हे ना मित्रांनो गावाकडला पावसाचे जीवन म्हणजे जेव्हा सुरुवात होता ना पाऊस त्या टायमिंगचा जे काय ह्याच्या ब्लॉगमध्ये तुमका मी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे ना, तुम्ही बघा। तर चला थोडंसं फेरफटका मारून येऊया आपण। तर मित्रांनो पाऊस बघता कमी होताना नावच घेत नाही हा। तर पूर्णपणे आणि इकडे हरले बघा, पूर्णपणे हरले ना वाहून चालले। तर जाऊया थोड्या वेळाने खाली बघूया कसं काय वातावरण असं आता आणि खय काय झाडपॅड पडला काय खय कोणाची भिंत पडली ती पण आपण थोड्या वेळ बघून येऊया। तर इकडे पूर्वा बघताच भर पावसात इकडे कुळीत दळता, सकाळी सकाळी कुळीत दळवचं काम घेतला ना इकडे हा। धोडबा काय गेलो। तर छत्री बघा आपण फिरोक्त चाललो आहो बाहेर आणि छत्री बघा। तर ठीक आहे गावा गेलात ना तर मित्रांनो गावच्या सारखाच राहायचा। तर चला पाऊस काय कमी होता नावच घेत नाही। तर इकडे आम्ही भर पावसात मित्रांनो काय माहित आहे फणसाची भाजी करता इकडे आहो। तर मी काय पूर्ण व्हिडिओ दाखवणार नाही इकडे तुम्ही बघतास। तर इकडे पेंढरी काकू त्याच्यानंतर इकडे आहे हा। तर मित्रांनो ना आपण आधी पहिली सुरुवात इकडनं केला। तर व्हाळी एक बघूया पाणी किती आता तर मे महिन्यात मित्रांनो हा व्हाळी एक पाणी येईल। तर मित्रांनो आता आपण हिला इकडे बावीवरती या। तर माका वाटा बाव पण भरलेली असतात, तर बाव बघून येऊया कितपत भरलेली आहे पाण्यानं ती। आणि काय माहिती आहे 4-5 दिवस अगोदर ना पाणी नव्हतं आपल्या वाडीत, तर बाव बघूया। तर मित्रांनो आता आपण हिला इकडे बावडेवर आणि बावडेर आपण पाणी बघूया किती आता। तर इकडे बघतास बाव पूर्णपणे ना मित्रांनो पाण्याने भरलेली आहे आणि 7-8 दिवस अगोदर बघू गेलास ना तर ह्याच बावडेंना पाण्याची जी पातळी होती ना ती खाली गेली होती, तर तळ गाठला। तर मित्रांनो आता आपण इकडे ना बावीच्या बाजूच्या कटड्यावर उभे असाव आणि समोर बघतास म्हणजे काय माहिती आहे झाडाझुडपा थोडीशी ना आड इलेली असत। तर समोर मित्रांनो आपल्या गावातील ग्रामदेवता श्री केळंबिका मातेचा मंदिर असतात तिकडे।
तर आणि ह्यो जो भाग आहे ना, तर ह्यो तालीचो भाग. आणि ह्या तालीच्या भागात मित्रांनो ह्या मे महिन्यात मळ्यामध्ये इकडे पाणी भरला आणि तालीकसुद्धा पण मित्रांनो पाणी इलेला असा. तर तालीक पाणी कधी येता माहीत आहे, तर मिरग लागून गेलो ना की तालीक पाणी येतं. पण आता मे महिन्यातच मित्रांनो इकडे तालीक पाणी बघताच तुम्ही. तर मळे पूर्णपणे ना पाण्याने भरले आहेत. तर इकडे पक्वादा पण इकडे ना समोर चाललो. तर आपण पण ना पाण्यातनं जरा जाऊया, कारण गावाकडली थोडीशी ना फिलिंग काय वेगळीच असतात. तर मित्रांनो इकडे बघतास रस्त्यावर किती पाणी असा जमा झालेला असा. तर पूर्णपणे ना ह्या गावाकडील जीवन सगळा विस्कळीत झालेला असा. तर सततच्या पावसामुळे मित्रांनो इकडे गावचा ना जीवन पूर्णपणे ना हे विस्कळीत झालेलं आहे. इकडे बघतात तर हे काय अजून पावसाचे दिवस नसत. तर पावसाक म्हणजे मिरग येऊक अजून टाईम असा, पण पाऊस बघा किती पडतात हो. तर आमचे गृहस्थ इकडे आपले मित्र शुभम, तर शुभम आपल्याबरोबर असा. थोडीशी आपण आपल्या वाडीची गावाची थोडक्यात आपण पाहणी करता. तर या साईड का बघताच तुम्ही पूर्ण वरची जी काय दरड होती ना ती खाली कोसळली असा. त्याचबरोबर इकडे पण पाणी बघा. पूर्णपणे ना पावसान सगळी ना वाट लावला नाही या. तर मित्रांनो इकडे पण बघताच तुम्ही अतिवृष्टी म्हणजे आमच्या गावात इकडे एका घराचं नुकसान पण झालेलं असा. तर पूर्णपणे ना सदरची भिंत इकडे कोसळली तुमका इकडे दिसता. तर आताच मित्रांनो इकडे कामगारांना चाय पिऊ गेलेत. तर पूर्णपणे ना ही पावसान अतिवृष्टीमुळे सगळी ना भिंत नाही कोसळून गेली. तर इकडे दुमानाना इकडे बघताच चिंगळाक जाऊची ना तयारी करता. तर खवळे आणि चिंगळा आता ही बरेचसे म्हणजे कसे चढणीचे मासे जे असतात ना, चढणीचे मासे खेकडे म्हणजे स्कुर्ल्यो, तर त्याच्याकडे तयारी चालू आहे. तर इकडे बघता छान असो नजारा मित्रांनो. तर आपल्या वाडीचो इकडनं पावसात दिसता कसं तो. आणि आपण आता ना इकडनं आता जाऊया वरती सड्यावर. तर थोडंसं ना सड्यावर ना हनुमान घाटाच्या इकडं थोडंसं फेरफटको मारून येऊया. तर मित्रांनो आपल्या वरना इकडनं सड्यावर ना इरवारना ना आपल्या की ही आपली गावातली नदी दिसता. आणि पाऊस तिकडे बघा किती येतो. तर इकडनं मित्रांनो ना थोडंसं ना व्यवस्थित दिसता. तर माळ्यामध्ये पण ना मित्रांनो बऱ्यापैकी पाणी भरला. तर मित्रांनो आमच्या ह्या हनुमान घाटाच्या इकडे बघतास तर इकडे पण ना दरड कोसळली आहे इकडे वरती या. तर सकाळी आपण थोडेसे लेट झाला. सकाळी मित्रांनो काय माहीत आहे इकडे ही दगड ना रस्त्यावर होती अक्षरशः. तर मित्रांनो व्हाळा का आवाज बघा केवढा होतो. तर मे महिन्यात तुमका असो ना व्हाळाक पाणी दिसता. मित्रांनो आता आपण ना हनुमान घाटाच्या इकडे आहो आणि इकडनं जो काय व्हाळाचा रुद्र अवतार तुम्ही इकडे बघतात. तर मे महिन्यात मित्रांनो तुमका असा ह्या दृश्य दिसता. तर संध्याकाळी वगैरे आपण बघू धबधब्यावर मित्रांनो
जाऊच आपण, तर तिकडचे पण व्हिडिओ आपण करणार आहोत। तर ह्याच पाणी मित्रांनो ना आपल्या धबधब्यात जाऊन तिकडे भेटता। तर मित्रांनो आता ना नाही म्हटलं असतं ना 11:30 वाजल्यात आणि पावसानं काळोख बघा किती केला ना तो। आणि ही असतात आपल्या गावाकडली कौलारू घरा। तर तिकडे डोंगरात ना तिकडनं मित्रांनो ना पाऊस येता, तर या साईड का थोडासा शुभ्र असा वातावरण असा, म्हणजे ढग शुभ्र दिसत या साईड का, आणि इकडे काळोख। तर इलय आपण इकडे वरती स्लॅब वर इकडे गॅलरीत, तर फाटलो नजारा तुमका परत एकदा दाखवतोय। तर इकडे पण इकडे बघतास काळोख साधारण झालेलो हा आणि पाऊस पडता। तर ह्या एक आपला बरा पाणी जर नसला ना इला तर पाणी नळात, तर पावळे टब वगैरे भांडी वगैरे लावलास ना तर पाणी भरून जाताला। ये काय तर मळ्यात मित्रांनो इलय, आणि मळ्यात ना तुम्हाला मगाशी सांगितलंय की तुमका दाखवतंय कशा पद्धतीने पाऊस पडता तो गावी ह्या। तर पाणी बघा मळ्यात ना मित्रांनो पाणी भरला। तर ह्यो मित्रांनो बघू गेला तर ह्यो अवकाळी पावसा, तर पावसाचे दिवस नसत हे आता। तर आकडे बघताच शेणी सुद्धा मित्रांनो भिजले होत। तर पावसानं जो काय जोर केला ना तो जाऊचा काय बघतच नाही अजून। आणि मळ्यातून तुमका दाखवताय आपल्या वाडीतला दृश्य कसा आता। तर आता कसे मित्रांनो चढणीचे मासे, चढणीचे खेकडे हे आता चढतले। तर समोर बघतास ना समोर डोंगर आमचो काय दिसतच नाही। तर इकडे पण बघताच मित्रांनो ना समोरचा ना काहीच भाग दिसत नाही। तर समोरचं डोंगर म्हणजे कसा नदी क्रॉस झाली ना की रत्नागिरी जिल्हा चालू होता। तर आता आपण इलाव मळ्यात मित्रांनो, आणि मळ्यात ना आपल्या वाडीचा दृश्य कसा दिसता बघा पावसामध्ये। तर मित्रांनो ह्या असा ना आमचा मळ्यातला आमच्या गावाकडचा ह्या ईडन गार्डन मैदान। तर संध्याकाळी दाखवेन तुमका, तर संध्याकाळी पोर वगैरे येतीलच खेळोक पावसात। तर चला आणि बघूया थोडंसं वाडीचं आपण अंदाज घेऊया पावसाचा कसा काय असा आता। आणि पावसान बघता तिकडे गोवरे पण मित्रांनो भिजले होत। तर ह्यो गोवरे कशासाठी माहीत आहे, तर चुलीक आग वगैरे करण्यासाठी, म्हणजे तसं शेणी वगैरे होते ना तसंच मित्रांनो ह्यो गोवरे पण कामं करतात। अजून ना मे महिना काय संपलेलो नाही, कामं चालू झालेली आहेत, म्हणजे आता शेतीची कामं चालू होतील। आणि पाऊस असो ना आता गेले कित्येक दिवस ना पाऊस पडता, असं वाटतं की पावसाळाचा। तर इकडे आता कसा मोस्टली आपल्याकडे बघू गेलास तर पॉवर टेलर्स यूज करतात, आणि पारंपरिक शेती काहीतरी आता ऱ्हास होताना दिसतं आपल्याला। तर मित्रांनो मगाशी तुमका मी बोललो होतं की काही ना काही या पावसामुळे भिंत कोसळलेली असतात, झाड काहीतरी तुटलेलं असतात, पडलेलं असतात।
तर इकडे बघतात या अवकाळी पावसामुळे बराचसा नुकसान झालेला। तर या इशादाच्या घराक नाही बघू गेलास तर पुराचो तसो बरोच हे होता दुकाना होय ना। हवूर विवर इलो तो म्हणजे कसो हां घरातच जाता पूर्णपणे त्यांचं पाणी असताना त्या सगळा, कारण नदी जवळ असल्यामुळे। त्याचबरोबर आपल्या वारगावचा धरण फुटला ना म्हणजे सोडला नाही तर पूर्ण पाणी ना त्या इशादाच्या ना घरात जाता। तर त्याच्यामुळे थोडंसं ना आपल्या सरकारने आपल्या पंचायतीने या गोष्टीकडे थोडंसं लक्ष देऊ हवा। थोडंसं आता ना पाऊस शांत झालो त्याच्यामुळे थोडी काही ना काही कामं करू भेटतात। अजून बरेचसे ना लोकांची लाकडा शेणी भरूची आहेत। तर मित्रांनो गावची कोकणातली आपल्या नाही साधी भोळी माणसं किती असतात ते ह्याच्यामुळं। तर स्वाती वहिनींना आपल्याक ना तर शेगुल तो त्यांचं तुटलो शेगुलाकडे होतो, त्याचबरोबर इकडे झाड होता इकडे। तर आपल्याक नाही हो शेंग्यो दिला ना। तर ह्या ना मित्रांनो तर तिकडे पक्वादा असा आणि पावसांना पूर्णपणे काळोख केला ना। तर हे आमचा जुना घर प्रसिद्ध होता। हे गवंडी कामगार आमच्या बघूया काय करतात ते। तर आमचे ह्या गावचे गवंडी कामगार बघा इकडे काय करतात ते। हा 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 तर ह्या असा आमच्या ह्या इन्या नानाचं आमचं घर आणि तिकडे जाकीबाईचा। नाना पावसान काय करताय हो? गरम पण होता त्याच्यात पाऊस हो हैराण करून टाकता। हो दशरथ भाऊ काय म्हणताय पावसाबद्दल? या पावसाबद्दल काय म्हणतो? मे महिन्यात पाऊस पडोक लागलो हा। मेचो पाऊस हा हो हा अजून टाइम हा मिरगाक पण टाइम अजून हा। मे महिन्यातच पाऊस आता काय आंबे खाऊचे की काजू खाऊचे की कांदा भजी खाऊचे हे ठगाता ठरवा की बसवचा संध्याकाळी बसायचा। तर हे आमचे मित्रांनो असत गावचे गवंडी कामगार। तर आकडे बघताच आमच्या या खळ्यातला क्रिकेट तर मित्रांनो असोच आपलं ना वाडीत ना गावात ना फेरफटको मारत आता आपण ना येला इकडे शाळेला गी आपली मराठी शाळा आपली जिल्हा प्राथमिक मंचे केंद्र नंबर 1 शाळा आपली मित्रांनो तुमका इकडे दिसता। गेट असा आणि हे बघा तर आता पोरांका कशी सुट्टी असल्यामुळे ना शाळा बंद असा। तर मित्रांनो ह्या शाळेत ना कोण कोण ना शाळा शिकून गेलो ना त्यांनी कमेंट करून सांगा। तर इकडे बघता फोपणीसा किती धरलेली असतात ती आणि आता आपण येला इकडे श्रीकृष्णवाडीत आणि श्रीकृष्णवाडीत इकडे छान असा तुमका इकडे बजरंग बलीचं मंदिर दिसता। तर मित्रांनो ह्या असा आपल्या मंचे गावच्या ना श्रीकृष्णवाडीतला ह्या बजरंग बलीचा मंदिर। आपण चलत चलत असे पुढे आम्ही येला आणि मगाशी आपण अखवताव आपल्या मराठी शाळेच्या तिकडनं पुढे चलत चलत श्रीकृष्णवाडीत येला। श्रीकृष्णवाडीतनं पुन्हा आता चलत तिकडे आपण आता या श्री देव गोपाल कृष्ण मंदिराच्या इकडे येला। तर कोणाकोणाक आठवणीत येत असतात मित्रांनो
ह्या मंदिर प्लस आपली ही शाळा म्हणजे हायस्कूल होता या 8वी पासून ते 10वी पर्यंत. तर ह्या शाळेचा मित्रांनो तेव्हा ना कार्यालय होता. तर बघितलं सध्या वरती नाव थोडंसं दिसत असतात डॉक्टर एस. नंतर मग पुढे आता श्रीकृष्ण मंदिर इमारत केला नाही आता. आणि आता पूर्णपणे ना पूर्ण हे पडझड झाली आहे मित्रांनो. तर इकडे 9वीचा वर्ग होतो आणि इकडे पुढे 10वीचा वर्ग. तर इकडे आपलं ना 8वीचा वर्ग मित्रांनो ना भरायचो. तर इकडे बघतात आता ह्या दरवाजा बंद असा, त्याच्यामुळे आपण आतमध्ये गेला नाही. तर हे असा श्रीकृष्णाचं मंदिर. तर मित्रांनो पावसात ना मित्रांनो आपलं ह्यो मंचोगाव ना असो सुंदर अशा ना निसर्गरम्य वातावरणानं नटलेलो असता. तर चला आता आपण इलाव इकडे. तर आता धबधब्यावर पण जाऊन बघून येऊया व्हाळाक पाणी किती आता आणि धबधब्याक पण. तर इकडे आपल्याक ना छान असे ना इकडे लाल चापू दिसलो असा. तर चलो. तर मित्रांनो ना तुम्ही थोडंसं ना कटाक्ष ना लक्ष देऊन ऐकून थोडंसं तुमका आवाज येत असा धबधब्याचो. तर चला. आणि हो आपलो डोंगर बघता पूर्णपणे ना हिरवो सजलेलो दिसता. आणि इकडे छान असं आपल्या ह्या गणपती बाप्पाचं मंदिर. तर आता आपण इकडे इलाव काय माहिती आपल्या ह्या व्याघ्रेश्वर मंदिराच्या इकडे. आणि तुमका म्हटलं होतं की व्हाळाक पाणी बघूया किती येईल आता. तर आवाज आणि समोर तुमका दिसत असतात व्हाळाक पाणी किती आता. तर पाणी ना मित्रांनो बऱ्यापैकी पाणी इलेला. आणि हा असा आपला व्याघ्रेश्वराचं मंदिर. तर मंदिरात जाण्याच्या अगोदर तुमका मित्रांनो ना इकडे सूचना फलक तुमका दाखवता येईल का. तर स्क्रीनशॉट करून तुम्ही घ्या आणि तो सूचना फलक वाचा आणि तरच तुम्ही या मंदिरात प्रवेश करा. तर आता आपण मित्रांनो मंदिरात जायत नाही आहोत. तर आपण नंतर मग कधीतरी येऊ तेव्हा मंदिराचा व्हिडिओ पूर्ण करेन. आणि अगोदर पण आपण केलो या आपल्या ह्या गावाकडच्या या मंदिराचं श्री व्याघ्रेश्वर मंदिराचं. तर आता आपण ना चाललो आहोत आता धबधब्यावर. तर इकडे कोंडीर ना बरेचसे पोरगे इकडे पेवतात. तर आपण ना आधी अगोदर वरती धबधब्यावर जाऊन येऊया. येतोय ना तू वर चल. अरे ब्लॉग बनवायचा आपल्याला. तर मित्रांनो ह्या धबधब्याचं वैशिष्ट्य काय माहिती आहे. तुम्ही ना इकडे डायरेक्ट या धबधब्यावरनं तुम्ही गाडी घेऊन येऊ शकतात वरती. तर त्याच्यामुळे कसा माहिती आहे पूर्णपणे सेफ्टी आपलं जो धबधबा असा. तर मित्रांनो आपण आता इला इकडे धबधब्याजवळ आहोत. आणि धबधबा बघताच तर आपल्यापासून किती लांब आहे तो बघा. तर धबधब्याचे ना मित्रांनो जे काय क्षार आहेत ना ते आपल्या कॅमेऱ्याच्या लेन्सवर येऊन इकडे बसतात. तर त्याच्यामुळे आपण जाणार आहोत पुढे. पुन्हा पण आपण कॅचअप करणार आहोत पण थोडंसं आपण सांभाळून.
तर मित्रांनो आपल्या या व्याघ्रेश्वर धबधब्याचा रुद्र अवतार तुम्ही इकडे बघतास. तर 100 फुटावरना मित्रांनो ह्यो धबधबो ना ओसंडताना तुमका दिसता. तर मित्रांनो आता आपण इकडे इलाव खाली इकडे आपल्या ह्या कोंडीच्या तिकडे. तर तिकडे हे जीवाची मजा करता. छोटा पॅकेट बडा धमाका. तर इकडे पण ना मित्रांनो ना बारकी बारकी ना जलकुंड निर्माण झालेली असत. तर त्याच्यामुळे कसा इकडे पेवचा जो काय आनंद असता ना तो काय वेगळोच. तर पर्यटक बघतात, बरेचसे पर्यटक गेलेले आहेत. आणि तिकडे माझी मैत्रीण पण असतात इकडे. तर इकडे बघतात तहसील. तर पूर्ण माहोल बघताच ना मित्रांनो छान झालो असा. तर इकडे होता शोएब. ए शोएब काय बोलतोय, कसा असा? तर इकडे आपली वर्ग मैत्रीण बघताय. काय बोलतेस? तू बरं आहेस ना? चाललाय. आठवण काढली होती त्या दिवशी, लग्नात गेलंच नाही ना. तर मित्रांनो आता आपण ना चाललाव घरी. तर व्याघ्रेश्वर धबधबा त्याचबरोबर व्याघ्रेश्वर मंदिर तुमका आजच्या ह्या ब्लॉगमध्ये दाखवलंय. तर जास्त वेळ आपण नव्हता व्याघ्रेश्वर मंदिरात आतमध्ये नाही गेला, बाहेरनाच पाया पडला. आणि व्याघ्रेश्वर धबधबा पण सुद्धा मित्रांनो आपण थोडक्यात दाखवला. कारण काय माहीत आहे आजच्या ब्लॉगमध्ये पूर्णपणे जी काय गावाकडली काय जीवन असतं ना आणि पावसामध्ये काय काय गोष्टी असतात ते तुमका मी दाखवणार आहे. काय काय कामं असतात ती आणि काय काय नुकसान झालेलं असा तो आजच्या ब्लॉगमध्ये तुमका ह्या दिसतलाच. तर आता आपण नाही म्हटलं तर सुमारे ना 3:30 वाजले संध्याकाळचे. आता आपण घरी चालला. चला पावसाळ्यातला क्रिकेट. तर मित्रांनो इकडे बघतास आमच्या या गावाकडला पावसाळ्यातला क्रिकेटचा अनुभव. तर सतत पाऊस लागलो तरी पण ना पोर आमचे काय ऐकत नाहीत. तर मित्रांनो आपण ह्या भर पावसात ना आपण काय माहित आहे पाणीपुरी जो बेत केला. तर इकडे आपण रगडा वगैरे ना भरून ठेवला आतमध्ये पुरी. आता इकडे तिखट पाणी आणि त्या साईड का गोड पाणी. तर रगडो तुमका दिसत आहे तिकडे. आणि आपण ना एक टेस्ट करून बघूया. तर इकडे जयू, गौरी, नवीन नवरीबाई, त्याच्यानंतर आये आणि नाना. तर पल्लू मित्रांनो बाहेर असा, पल्लूने त्रिशा. तर चला तर नाना आमचं ना पहिल्यांदाच खाता. नाना कसा वाटता? चांगला खाल्ला ना.
तर नानी म्हणजे नानी आम्ही ठेवला हो पाठीमागे हा. तर ती भाकरी भाजता. तर मित्रांनो नानी सुद्धा ना इलेली हा. तर नानीची आपण पाणीपुरी दिली हा खाऊ. तर नानी पण पहिल्यांदाच खातात ना. तर सगळी नानी पाणीपुरी खाताना सगळ्यात तोंडात ना पाणीपुरी बाहेर पडली.